आणि हा माझ्या फोनवर काहीतरी करतोय, दुसऱ्या फोनवर चोरतोय काहीतरी. फोटो बघतोय का त्याच्या लाडक्या मैत्रिणीसोबत काढलेले फोटो. लाडकी मैत्रीण कुठे आहे? ती बघा कशाला ग्रुप फोटो. आणि कांबळे सरांचं नाव सिद्धार्थ आज आम्हाला कळलं. कांबळे सरांचं नाव सिद्धार्थ कधीपासून पडलं? कांबळे सरांचं नाव सिद्धार्थ त्यांच्या जन्मापासून आहे. आधी आपण बघायचो MD कांबळे, आता बघायचो आपण SD कांबळे. त्यामुळे सिद्धार्थ ही खरं गुड्डी वेडी आहे. ते कटिंग चालू आहे आणि मधनं असं करते. आता मला इंटेबल लुक द्यायचा होता, ही शो आणि अथर्व नुसते हातात माझ्याकडून असं असं अहो काय हाय आमचा सत्यजित का रडतोय? तू का रडतोय? एवढे दिवस आम्ही इथं जाऊन शूट करत होतो. अरे तू कधी भेटायला येऊ शकतोस? कधी आपण सगळे परत एकत्र नसणार ना. हॅलो हाय नमस्कार, मी मज्जागर अंकिता लोखंडे. आज आहे दिवस 5वा शेवटच्या स्केड्यूलचा आणि शाळा संपली काल. म्हणजे काल शेवटचा दिवस होता शाळेचा. ब्लॉग बघितला असेल, थोडे सगळेच इमोशनल झालेले. अखेर ती शाळा संपली. सो आजचा जो दिवस आहे तो कांबळे सर आणि जाधव मॅडम यांचं जे रिसेप्शन आहे, आज पूर्ण सिक्वेन्स तो असणार आहे. तर आजचा दिवस थोडा लाईट असणार आहे, म्हणजे आज सगळं ठीक आहे. नंतर जे शेवटचे 2 दिवस आहेत ते अभ्याचं घर असणार आहे. त्यावेळेस आम्ही मुद्दाम अभ्याचं घर एंडला ठेवलं, नाही तर प्रत्येक शेड्यूलला आम्ही अभ्याचं घर आधी ठेवतो. सो असं सगळं चालू आहे. तुम्ही 10वी किती मिस करताय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि यापुढे नक्की या मुलांना तुम्हाला कोणत्या वेबसिरीज मध्ये बघायला आवडेल, कोणत्या प्रकारच्या वेबसिरीज मध्ये बघायला आवडेल हेही कमेंट करून सांगा. मला माहिती आहे की ऊन येतंय जातंय. बघूया, आता निघालोय आम्ही, 1 तासात पोहोचू. लोकेशन यावेळेस वेगळं आहे, तुम्हाला माहिती आहे लोकेशन नवीन तर जाऊया. बाय. कांबळे सरांचं लग्न चाललंय आणि उद्या माझी scene आहे. तेव्हा मी scene पाठ करत बसलोय. कांबळे सरांचं लग्न दाखवा मॅडम. रिसेप्शनला आलोय आम्ही. सारिका मॅडम आणि कांबळे सरांचं. आणि कांबळे सरांचं नाव सिद्धार्थ हे आज आम्हाला कळलं. सो आता कांबळे सर आणि जाधव मॅडम यांचं रिसेप्शन आहे. कांबळे सरांचं नाव सिद्धार्थ कधीपासून पडलं? कांबळे सरांचं नाव सिद्धार्थ त्यांच्या जन्मापासून आहे. सिरीज मध्ये कधीपासून पडलं? कदाचित 10वीपासून. आधी आपण बघायचो MD कांबळे, आता बघायचो आपण SD कांबळे. त्यामुळे सिद्धार्थ ही खरं गुड्डी वेडी आहे. ही खरंच तिचे किस्से मी तुम्हाला नंतर सांगेन. आत्ता वाजलेत 12:22 आत्ता झालेले. तिने मला विचारलं किती वाजता. तिला मला 8ला 5 कमी, तर ती लगेच पुढं स्टेजवरती सांगते 8ला 5. तिला खरंच काही कळत नाही. तुझं नाव काय आहे? त्रिशा. पुढच्या खाली सगळे जेवायला गेले रिसेप्शन. सो रिसेप्शनला गावचे लोक आलेच. गाव नाही, जाधववाडी जाधववाडीतले लोक आले. या आणि वेखणवाडी. वेखणवाडी. तर आज माझा शेवटचा दिवस आहे. माझं आज पॅकअप आहे आणि खरं तर आता वाईट वाटतंय मला. या मुलीला एक पैशाचं वाईट वाटत नाही. ही नाटकं करते, चहा पिते बघा. तुम्हाला मी ओळख करून दाखवते सगळ्यांची. नको, कशाला? शेवटच्या दिवशी ओळख करते. शेवट छान झाला पाहिजे ना.
आमचा कार्यक्रम पण आहे जो तुम्हाला कळेल. सो तू ओम डान्स करणार आहे त्याच्यात. नाही नाही, मी डान्स काही करणार नाही. मी तिथं सगळ्यांनी हसवण्याचा प्रयत्न करणार. हसवण्याचा. पळून मला गेला. वाटलं हा बोला. कटकेला ना इंटरव्ह्यू मी घेते तर कटकेला आवडत नाही. कटकेला मी काही टास्क दिलेला कटकेला मी ब्लॉग मध्ये घेते तर कटकेला आवडत हो नाही. नाही. मी कटकेला यापुढे काहीच नाही करणार. अहो मला काय वाटलं म्हणजे तुम्ही जो येणार आहे दादे म्हणून मी तिकडे गेलो. म्हणलं फ्रेम मध्ये काय येऊ जातो माझ्याकडे. मग आलो. काय म्हणशील? काय नाही लग्न आहे आज. रिसेप्शन आहे. ओ रिसेप्शन. सॉरी मॅम, चुकून नाही बसणार फोनवर मॅम. मग तू नवीन आयफोन घेतलास, काय सांगशील प्रेक्षकांना? काय नाही घेतला पहिला फोन जरा चालता. त्याच्यासोबत हो काय दाखवायला एक मिनिट असं आहे ना. माग माग बोलत राहतो येऊन. तुझ्या पुढे बोलतोय तू. कॅमेराच्या बॅक साईडला बोलतोय ना. हा बोलले. मागाशी मॅडम काय नाही काय. थांबा, ते कटिंग चालू आहे आणि मधनं असं करते आणि हसायला ना दुसरं ढकलणार. आता बघा मी इथं मी सांगेन शाळेत सीन चालू होता, माझा क्लोज लागलाय आणि आता मला यांच्याकडे लुक द्यायचा होता. ही शो आणि अथर्व नुसते हातात माझ्याकडून असं असं. अहो काय हसला नाही मला बघतो. अथर्व बन्नी यांचा सीन आहे, सो हे लोक चालले. बाय बाय. नको. भात खातो का? भात लाडू खातो का? लाडू कडक. लाडू खातो का अल्पेश? तू काय रडतोय? काय रडतोय तू? एवढे दिवस आम्ही एकत्र शूट करत होतो. तुला तू एवढं हे काय, तुला वाईट नाही वाटत आहे? ही यंत्रणा येडी हाय. तू येतोय का बरं सेटवर? चल सेटला चल तू. आम्ही याला घेऊन आता वरचे जे 2 सीन आहेत ते, आणि मी स्वतः सांगतो नितीन सरांना 12 तारखेपर्यंत आपल्या सोबत असणार आहे सेटवरती. बस चल त्याला घेऊन जातो. चला. आमचा सत्यजित रडतोय. का रडतोय तू सांग मला? का रडतोय सांग. नको रडू. का रडतोय बघ, सगळे बघ. अरे हाय आमचा सत्यजित का रडतोय? अरे तू कधी भेटायला येऊ शकतोस? कधी सगळे परत एकत्र नसणार ना. बाबा परत एक सिरीज करूया एकत्र, आणि आम्ही करणार आहोत एकत्र सिरीज. इट जस्ट थोडा वेळ द्यावा लागतो ना प्रत्येक गोष्टीला. रडणं स्वाभाविक आहे, पण थोडा वेळ द्यावा लागतो. ओके रडू, तुम्ही पण रप्पा रडू. ओके बाय. सो रिसेप्शनचा शूट संपलेला आहे आणि आता आम्ही वेगळ्या लोकेशनवर जातोय. सडा वाघापूर इथे 2 सीन राहिलेत, ते करतोय. ऍक्च्युली ते उद्याचे सीन आहेत, सो ते आजच वेळ आहे तर मग कव्हर करतोय. आणि जसं तुम्ही पाहिलात खूप इमोशनल, म्हणजे आता हे तर काहीच नाही, अजून तर बरेच इमोशनल होणार आहेत. सो मुलं लहान असल्यामुळे फार इमोशनल अटॅचमेंट आहे त्यांची या सिरीजला घेऊन, अर्थात सगळ्यांचीच आहे. पण चलताय. सो बघूया. आता आम्ही एका सीन साठी आलेलो आहोत आणि हे या दोघांचा सीन आहे. करेक्ट? नाही दोघांचा नाही, आम्ही 6 जणांचा सीन आहे. अभ्या आणि हा माझ्या फोनवर काहीतरी करतोय, दुसऱ्या फोनवर चोरतोय काहीतरी. फोटो बघतोय का त्याच्या लाडक्या मैत्रिणीसोबत काढलेले फोटो. लाडकी मैत्रीण कुठे आहे? कशाला ग्रुप फोटो?
सो आता हा या दिवसातला शेवटचा सीन आहे. तिथे सगळे शूट करतायत. आता मी जाईन. आता दिवस संपला, 5वा दिवस. मग आता फक्त 2 दिवस आहेत. ते अभ्याच्या घरचे आहेत, त्या बाजूचे, त्या भागातले. आजचे सगळे इकडचे सीन संपलेत. बघूया, जसं जसं एक एक सीन संपतोय तसं तसं थोडंसं हेवी वाटतंय, तसं थोडंसं खूप भारी आणि खूप खूप डाऊन फिलिंग आहे. म्हणजे माहिती नाही मला ही फिलिंग कशी एक्सप्रेस करावी, पण असं ना की एकाच वेळेला तुम्हाला खूप आनंद पण होतो आणि एकाच वेळेला तुम्हाला असं वाटतं की हे सगळं संपून आहे, तसं काहीसं वाटतंय. आता बघूया. सुंदर लोकेशन आहे, मी तुम्हाला दाखवते. एक मुलगा येईल मला मला बहीण बहीण करत, आणि तो बघा बहीण चल ना, ए बहीण चल ना, आले. ये लवकर ये. एकच व्यक्ती मला या सेटवर त्रास देऊ शकतो, तो म्हणजे विनीत पवार. बाकी मला कोणी त्रास देत नाही. सो बघूया, आपण तिथे जाऊया आणि बघूया कसं शूट होत आहे. चला. सो मी आलेली आहे. लाईट नाही येते. हा, ते शूट सुरू आहे. आणि अगेन मला जो व्यक्ती सगळ्यात जास्त त्रास देतो तो इथे आहे. आज शेवटचा सीन आहे ना हा. या दिवसातला शेवटचा scene. Yes. काय वाटतं? वाईट वाटतं. नाही आहे. शेवटचं काय झाले, शेवटच्या दिवसातले जे 5 सीन होते त्यातले 2 आज आपण कव्हर करू. शेवटच्या दिवशी राहते 3 सीन, त्यामुळे लवकर बॅकअप होणार आहे. हा, किती वाजता होईल शेवटच्या दिवशी? 2-3 वाजता. 2-3 वाजता खाली आपण जेवायला जाऊ. नॉनव्हेजचे मी अजिबात खात नाही कधीच. एवढं खोटं नसतं बोलायचं ब्लॉग मध्ये. ठीक आहे, तुम्हाला दाखवते. 1 मिनिट थांबा. ते बघा, तिथे सीन सुरू आहे. हे नितीन सर आहेत आणि ही सई आहे. ही आता साऊंड करते. तिला खूप आवडतं साऊंड करायला. तिच्याशी मी नंतर बोलणार आहे. आणि हे रवी काका आहे. पिंकी पॉंकी. सो नाही आता दिवस संपलेला आहे. एक सीन राहिलाय तरी मॅडम म्हणतात मला पॅकअप करून देईल. हो, कारण का मला जायचंय. माझं एक वेगळं काम. मॅडमला जायची ऑफिसला. हा, तुम्ही पण नाही आहात ना. कुठे नाही जाणार ना आम्ही. नाही कशाला? हो, अहो, कशाला तू पण चाललास? हो, आता मी पण जाणार आहे. कशाला? सरांचा नाही गृहप्रवेश जातो बाई. नाहीये, त्या सीन मध्ये तू नाहीयेस. कोणत्या? कांबळे सरांच्या इथे. आम्हाला ऍड केलं त्याच्यात. आम्ही आहेत कशाला? तुम्हाला एवढं रात्रीचं कसं पाठवलं तुमच्या आई वडिलांनी? कांबळे सरांमुळे. हो, त्यांच्यावर विश्वास आहे. कांबळे सर आमच्या गावात आहेत, तेवढं सांगतात. ओके, मग मला एक काम आहे. सो माझ्यासाठी हा दिवस इथेच संपतोय. गोड मुलं माझ्यासोबत आहेत. थँक्यू, तुम्ही मला इतकी हेल्प केली ब्लॉगिंग साठी. आणि हा माणूस बघा, संजय घाडगे. आज संजय सरांचा मुलगा आलाय आणि एक मुलगी प्रोडक्शन मध्ये जॉईन झाली आहे. ती आहे दुर्वांशी. तू वेट, तुला हे होईल, दुखेल. जड असतं ते. अरे रात्री बघ दुखेल. अथर्वने मदत केलेली आहे. ओम खूप मोठा झालाय. तो ओम आपल्या ब्लॉग मध्ये नाही घ्यायचा. का? काय झालं? असंच गंमत. का मला दुखतंय? दिसेनाच झाले. हो, आपण दिसतच नाही आहोत, म्हणून हा ब्लॉग इथे संपला पाहिजे. चल आपल्या ओके, back side ला टाका. बाय. बाय. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.